सरदार सोनं चांगलं नाही तर आशाताई बुचके दोघांमध्ये कोणतरी यायला पाहिजे. कुणाला तिकीट मिळू शकतं आणि कोण आमदार होऊ शकतं काय वाटतं? या वेळेला सत्यशील दादाची जास्त चर्चा आहे या आपल्या तालुक्यात. तुमच्या परिसरामध्ये कोणाच्या नावाची जास्त चर्चा आहे? सत्यशील शेरकर. सत्यशील दादा शेरकर का? जवळचा माणूस आहे आणि कारखान्यामुळं सगळे लोक त्यांच्याच मागे जास्त हे होते. एक चान्स म्हणून किंवा एक चांगलं त्यांनी इथून मागं काम केलं असे त्याला एक चान्स द्यावा जनतेने. शरद सोनवणे. शरददादा सोनवणे. शरददादाच का? त्यांनी भरपूर म्हणजे गरिबांसाठी भरपूर केले. गरिबांसाठी केले त्यांनी. शरद सोनवणेच होणार आहे. पहिले शरददादा उभे होते, पुढे होते, पहिले शिवसेनेत होते, शिवसेनेतून दादा कुठं आले, मनसेमध्ये आले, मनसेमध्ये निवडून आले, परत शिवसेनेत गेले, शिवसेनेतून परत इकडं आले. मग थोडी नाराजी, आमची नाराजी होती, दुसरं काय नाही. मग असं झालं नाही पाहिजे आम्हाला म्हणायचं. आम्ही कट्टर आहेत, मग ते कट्टर का नाही राहते. आमच्या भागामध्ये जास्त बुचके बाया असतात, प्रत्येक क्षणाला असतात, त्या कामाला असतात, प्रत्येक याला असतात. त्या जे कुणी असेल उभं, फक्त घुसखोरी झाली नाही पाहिजे, बंडखोरी झाली नाही पाहिजे, आमने सामने लढत झाले पाहिजे. मग तेव्हा तेव्हा निकाल लागेल कोण जिंकून येऊ शकतं. नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. आज आपण जुन्नर विधानसभा मतदारसंघातील नारायणगावमध्ये आहोत, जे की जुन्नर तालुक्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. आता आमदारकीची निवडणूक जवळ आलेली आहे. जुन्नर तालुक्यातून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. तर कोण आमदार होऊ शकतं काय वाटतं? मला वाटलं आपले सोनवणे. शरददादा सोनवणे. शरददादा सोनवणेच का? कारण विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत, आशाताई बुचके इच्छुक आहेत, सत्यशील दादा इच्छुक आहेत, मोहित ढमाले इच्छुक आहेत. मग शरददादाच का? सरदार आपल्यासाठी चांगला माणूस आहे, ते कार्यकर्ता चांगले, ते कुठे गेले विना आपल्याला सहकार्य करतात. एवढंच माझं म्हणणं. तुमचा वैयक्तिक काय अनुभव राहिलाय? ते यायला पाहिजे ना, तो बुचकेत आहे दोघ जण. म्हणजे आशाताई किंवा शरददादा सोनवणे या दोनपैकी कोणीतरी निवडून. हां, बस एवढं. तुमच्या भागामध्ये कोणाचं काम जास्त आहे? आमच्या भागामध्ये सरदार सोनं चांगले. सरदार सोनं चांगलं नाही तर आशाताई बुचके दोघांमध्ये कोणतरी यायला पाहिजे. माझे एवढं म्हणणं आहे. अजून काय सांगायचं? जय श्री सुनील दास. गाव वरवाडी. आणि हा व्यवसाय किती वर्षापासून करताय? 15 वर्ष झाली. 15 वर्ष झालं. कोण आमदार होऊ शकतं काय वाटतं? ते नाही सांगता यायचं आपल्याला, आपण राजकारणात नाहीच. नाही नाही. ताई, कोण आमदार होईल काय वाटतं? ताई, आमदार कोण होईल? काय सांगता यायचं? सत्यशील दादा शेरकर उभे राहणार आहेत, अतुल बेनके उभे राहणार आहे, शरद दादा आहेत, आशाताई आहेत, मोहित ढमाले आहेत. कोण होऊ शकतं आमदार? आशाबाई बुचके. बुचके. आपल्या जुन्नर तालुक्यातील अशी परिस्थिती आहे. महायुतीच्या वतीनं विद्यमान आमदार जे आहेत, अजितदादा पवार गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल बेनके आहेत. त्याच्यानंतर माजी आमदार शिवसेनेचे शिंदे गटाचे शरददादा सोनवणे आहेत. तिसरीकडे भाजपाच्या नेत्या आशाताई बुचके आहेत. तर इकडे महाविकास आघाडीच्या वतीनं मोहित ढमाले इच्छुक आहेत, ज्यांनी की जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेतृत्व केलं आहे. दुसरीकडे शरदचंद्रजी पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर लढण्यासाठी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर हे पण इच्छुक आहेत. या दोन्ही गटांमध्ये किंवा दोन्ही पक्षांमध्ये कुणाला तिकीट सुटू शकतं तुम्हाला काय वाटतं? आता आजची परिस्थिती पाहता तर मला वाटतं तुतारी चिन्ह हे मला वाटतं विघ्नर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आहेत सत्यशील दादा, हे त्यांना जाऊ शकतं. कारण की आजच्या घडीला पाहिलं तर रेसमध्ये ते पहिल्या नंबरला आहेत, 2 नंबरला आहेत शरद दादा आहेत. तसं पाहायला गेलं तर दादांनी तिकीट मागितलं तर तुतारीकडून तर ह्या दोघांपैकी 1 नंबरला सत्यशील दादाला तिकीट जाण्याची शक्यता आहे. कारण की त्यांचा काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात आणि तुतारी चिन्हावरती लढू शकतात. आता हे 5-6 उमेदवार जे आहेत की इच्छुक म्हणून पुढे आलेले आहेत, तर यापैकी कोण विजयी होऊ शकतं तुमचं काय मत आहे? ह्यामध्ये आजच्या घडीला आता तर मी काही सांगू शकत नाही. फक्त मला एक म्हणायचं आहे, जे कोणी असेल उभं, फक्त घुसखोरी झाली नाही पाहिजे, बंडखोरी झाली नाही पाहिजे, आमने सामने लढत झाले पाहिजे. मग तेव्हा तेव्हा निकाल लागेल कोण जिंकून येऊ शकतं आत्ताच्या घडीला.
कारण की 5 उमेदवार आहेत, 5ही उमेदवार असं स्टँडिंगला आहेत आणि सगळे ताकदवर आहेत, असं कोणी नाही. जे जिल्हा परिषद गटामध्ये काम करतंय, जे पुढे आहे सगळे सर्व आजच्या घडीला. पण मला एक म्हणायचं आहे, आजच्या जुन्नर तालुक्यामध्ये जो बिबट्याचा वावर सुरू आहे त्याच्यावर सरकार काही बोलत नाही, त्याच्यावर काही धोरण घेत नाही. आज शरददादा उपोषणाला बसले, त्याला कुणी पाठिंबा दिला, त्यांनी पाठिंबा दिला, त्यांचं खूप खूप स्वागत. असंच शेतकऱ्यांनी चांगला जो माणूस काम करेल त्याच्या मागं भक्कमपणे उभं राहायचं असतं. आज 1 माणूस गेला, 2 माणसं गेली, 3 माणसं गेली, असं रोज माणसं तुम्हाला मेलेली दिसू शकतात या बिबट्याच्या वावरामध्ये. आणि जर तुम्ही जर एक एक माणूस मेला तर तुम्ही त्याचा विचार करा की एक मत किती महत्त्वाचं असतं आजच्या घडीला. कुणाला तिकीट मिळू शकतं आणि कोण आमदार होऊ शकतं काय वाटतं? या वेळेला सत्यशील दादाची जास्त चर्चा आहे या आपल्या तालुक्यात. सत्यशील दादाची चर्चा का? त्याला काही कारण? ते एक निस्वार्थी माणूस आहे, एक लोकांची भावना चांगली आहे त्यांच्याबद्दल. कारखान्याचं काम त्यांनी स्वच्छपणे केलेलं आहे, त्यामुळे तालुक्याचे नेतृत्व ते चांगल्या पद्धतीने करू शकतात, ही या सगळ्यांची भावना आहे. पण विद्यमान आमदार तर अतुल बेनके आहेत नारायणगावचे. मग आहे, मी काय म्हणतो त्यांचे आहे, पण आज चर्चा सगळ्यात जास्त सत्यशील दादाची चर्चा आहे. अतुल बेनकेंपेक्षा सत्यशील दादाची चांगली चर्चा आहे व त्यांच्या म्हणजे लोकांची अपेक्षा आहे व सत्यशील दादांनी उभं राहावं. तसं तर दुसऱ्या बाजूला तुतारी चिन्हाकडून शरद पवार साहेबांच्या गटाकडून राष्ट्रवादीकडून मोहित ढमाले इच्छुक आहेत, इकडून आशाताई बुचके भाजपकडून इच्छुक आहेत, तिकडे शरददादा सोनवणे इच्छुक आहेत. मग दादाच कसे? दादांना पवार साहेबच त्यांना तुतारी देणार हातात आणि तीच वाजवणार हे ध्यानात धरा. एक दादांची एक म्हणजे पवार साहेबांची निष्ठा आणि हे असल्यामुळं पवार साहेब त्यांना तुतारी हातात देणार आणि 1 नंबर तालुक्यातून त्यांना नेतृत्वात निवडून आणणार पवार साहेबांच्या नेतृत्वात. सत्यशीलदादा शेरकर असतील किंवा मोहित ढमाले असतील ते पण प्रचार करतायत. कोण निवडून येऊ शकतं काय वाटतं? आता कुणाचंच काही सांगू शकत नाही. मतदानाचा कौल कुणीकडे जातोय काही सांगू शकत नाही ना. आता ज्याच्या त्याच्या याच्यानुसार चालणार ना लोक. तुम्ही कोणत्या गावातून आहात? धनगरवाडी. तुमच्या परिसरामध्ये कोणाच्या नावाची जास्त चर्चा आहे? सत्यशील शेरकर. सत्यशीलदादा शेरकर का? जवळचा माणूस आहे आणि कारखान्यामुळं सगळे लोक त्यांच्याच मागे जास्त हे होते. नवीन चेहरा. पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे पाहता कोण आमदार होऊ शकतं? आता तसं काहीच सांगू शकत नाहीये. सत्यशील दादाचा जास्त जर उभे राहिले तरच, बाकी नाही सांगू शकत. तिकीट भेटू शकतं? नक्की नाही सांगू शकत. आता ते वर सर्व म्हणजे पक्षश्रेष्ठी ठरवतील तसं आहे ना. आपल्या हातात काय आहे? सगळं पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे. तुमच्या भागामध्ये आमदारांच्या माध्यमातून काही विकास कामे झाली आहेत का? झाली असतील तर कोणती झाली? आता आमच्या इथं तर होतात ना, आमच्या इथं गावामध्ये होतात, बाहेर पण येतात, निधी मिळतो. अतुल शेटनी दिलाय, आशाताईंनी दिलाय, शरददादांनी दिलाय. तर हो, सगळ्यांची कामं आहेत. कोण आमदार होऊ शकतं जुन्नर तालुक्याचं काय वाटतंय? होऊ शकतं. आता हा लोकांचा प्रश्न आहे कोण मतदान करेल त्याला. पण बाबा एक चान्स म्हणून किंवा एक चांगलं त्यांनी इथून मागं काम केलं असे त्याला एक चान्स द्यावा जनतेने, असं मला वाटतं वैयक्तिक. सगळ्यांचीच कामं चांगली आहेत, कारण कामाबद्दल कोणा दुमत नाहीच आहे. शरददादाही चांगले आहे, अतुलदादाही चांगले आहेत, सगळ्यांनी. पण प्रत्येकाने जसं पिढीजात हे नसावा तसं वेगळ्या वेगळ्या माणसांनी. तुम्ही म्हणतायत की आशाताईंना या ठिकाणी आमदार केलं पाहिजे, पण महायुतीमध्ये विद्यमान आमदार अतुलदादा बेनके आहेत, माजी आमदार शरददादा सोनवणे आहेत आणि महायुतीचाच भाग असलेला भारतीय जनता पक्ष त्याच्या नेत्या आशाताई आहेत. मग अशात महायुतीचा असा फॉर्म्युला ठरला आहे की जिथे रनिंग आमदार आहे त्याच पक्षाला तिथलं ते पद सुटणार आहे, तिथली ती जागा सुटणार आहे. मग इथे जर अतुल बेनके महायुतीचे असतील तर मग आशाताईंना उमेदवारी कशी भेटेल? आता हा वरिष्ठांचा निर्णय राहील ना, सामान्य जनतेचा तर निर्णय राहणार नाही ना कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही. हा वरिष्ठ लेवलवरचा विषय आला, तिकीट कोणाला मिळणार पक्षातून. मग पक्षात जेव्हा निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार जे आहेत त्याच्यातून जनतेने निवडून देणार ना. तो कोणत्या युतीचा आहे किंवा त्या पक्षाचा आहे यापेक्षा त्या माणसाने काय काम चांगलं केलंय अशा माणसाला निवडून द्यावं जनतेने. तुम्ही कोणत्या गावातून आहात?
वारुवाडी. वारुळवाडीमध्ये कोणाचा जास्त बोलबाला आहे? बोलबाला तसं आशाताईंनी आमच्या इथं भरपूर काम केलेत, अतुलदादांनी आमच्या इथं भरपूर कामं केलेली, शरददादांनी कामं केलेली, सगळ्याच माणसांनी कामं केली त्यांच्या काळामध्ये. म्हणजे सगळ्यांची कामं चांगली आहेत, परंतु तरी सुद्धा तुमची इच्छा आहे की आशाताईंना एकदा तरी संधी दिली पाहिजे. संधी दिली पाहिजे, द्यावा जनतेने असं वाटतं. काही ज्येष्ठ आजी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आजी, आमदारकीची निवडणूक आलेली आहे, कोण आमदार होऊ शकतं काय वाटतं? मी काय सांगू? हे बघा, विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत, माजी आमदार शरददादा सोनवणे आहेत, आशाताई बुचके आहेत, सत्यशीलदादा शेरकर आहेत, मोहित ढमाले आहेत. यांपैकी कोण आमदार होऊ शकतं काय वाटतं? आता काय म्हणले असं म्हण ना. आता आता त्याला डोळे, मी महादेवाची भक्ती करते बाबा. हा, कोण चांगले ना तो आमदार होईल. लोकांसाठी सेवा करायचं काय आहे तो होईल आमदार. त्याच्याशिवाय पत्ता नाही ठरत माझ्या भोलेनाशिवाय. बस मला एवढं करते. पण कोणत्या आमदारांची कामं चांगली राहिलेली आहेत? तुमच्याकडे कोणता नेता आलेला होता काय सांगता? काय सांगू तू बघ. शरद सोनवणे सांग, त्यांनी भरपूर कामं केलेली. कोणत्या भागातून तुम्ही आहात? मी इथून चिमणवाडीतून. मोठे निवड चिमणवाडीतून. आता हे जे काही 5-6 उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत, यांपैकी कोण आमदार होऊ शकतं? शरद सोनवणे. शरददादा सोनवणे. शरददादाच का? त्यांनी भरपूर म्हणजे गरिबांसाठी भरपूर केले. गरिबांसाठी केले त्यांनी. शरद सोनवणेच होणार आहे. तुमच्या भागामध्ये काय काय कामं केलेली आहेत? रस्त्याची कामं केली, कोणाला अडचण आली ती दूर केली, कोणाला 2 रुपये मागितले तर ते दिले, कोणाला 4 रुपये मागितले ते दिले. अडचणी दूर करीत चालला तो. हा, म्हणजे शरददादा सोनवणे आमदार व्हावं असं वाटतं. पण बाकीचे सुद्धा इच्छुक आहेत की आम्हाला आमदार व्हायचंय, परिवर्तन घडलं पाहिजे. वरच्याच आहे ना, वरचा जो करीन तो, आणि जो चांगला करीन तोच निवडून येईन असं आहे ना. तुमच्या भागामध्ये कोणाचं जास्त नाव चर्चेत आहे आमदारकीसाठी? कोणाचं नाव चर्चेत आहे? शरददादा सोनवणे. शरददादा सोनवणे. ताई, तुम्हाला काय वाटतं कोणाचं नाव चर्चेत आहे? सोनवणे. शरद सोनवणे. माझ्यासोबत तरुण आहे, तरुणांच्या मनातील आमदार नेमकं कोण आपण जाणून घेऊयात. जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होईल काय वाटतं? शरददादा सोनवणे. शरददादा सोनवणेच का? त्यांची विकास कामे चांगली. विकास कामे भरपूर निधी आलेला आहे, विकास कामे तेवढी चांगली. तू कोणत्या एरियामध्ये राहतोस आणि त्या भागामध्ये शरददादांची कामं झालेली आहेत? हो, झालेली. नारायणगावमध्ये राहतो. बाकीचे जर तू नारायणगावचा आहेस तर नारायणगावचेच विद्यमान आमदार अतुल बेनके पण आहेत, सत्यशीलदादा शेरकर शेजारी आहेत, मोहित ढमाले पण इच्छुक आहेत. आशाताईंची कामं पण या भागामध्ये चांगली राहिलेली आहेत. या ठिकाणी मी मतदारांशी बोललो त्यावेळेस त्याच्यातून लक्षात आलं. तर मग शरददादा सोनवणेच का, तुला का वाटतं? शरददादा सोनवणेच वाटतात कारण की त्यांनी एवढा निधी आणला, तेवढी विकास कामे नाही का गोरगरिबांसाठी तेवढी त्यांनी हे केलेलं आहे. आता बाकीचे तर आहेच, पण त्यांचं काय आज आमच्यापर्यंत तर काय अजून पोहोचलं नाही. बाकी आशाताईंचं पण काम चांगलं आहे. तर गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक आशाताईंची कामं आहे. एवढंच. म्हणजे सगळ्यांची कामं चांगली आहेत, परंतु तुझ्या मनातील आमदार हे शरददादा सोनवणे. हो, शरददादा सोनवणेच. कोण होऊ शकतं आमदार? आता तसं कोण नक्की सांगू शकत नाही ना. कोण असं म्हणजे तुमच्या भागामध्ये कोणी विकास कामं केलेली आहेत किंवा अडीअडचणीच्या काळात उभं राहिलंय, सुखदुःखाच्या काळात साथ दिली आहे कोण? शरद सोनवणेंनी खूप साथ दिली. पडीच्या काळामध्ये म्हणजे बुचकेबाईंनी पण साथ दिली, त्यांनी पण साथ दिली आणि बेनक्यांनी रोड केले. असं म्हणजे तिन्ही मिळून हे झालेले. तर त्याच्यामुळं नक्की काय सांगू शकत नाही ना कोण येईल ते. आम्ही कसं सांगू शकतो ना. शेवटी प्रत्येकाचं मत आहे की नाही, प्रत्येकाचा विषय वेगळा आहे असं आहे ना शेवटी. तुमच्या भागामध्ये कोणत्या उमेदवाराचं जास्त नाव घेतलं जातं? आमच्या भागामध्ये जास्त बुचकेबाई असतात, प्रत्येक क्षणाला असतात, त्या कामाला असतात, प्रत्येक याला असतात त्या. बुचकेबाई असतात नेहमी. आता एवढ्यात कधी त्या आल्या होत्या का? कधी गाठभेट झाली होती का? त्यांची महिन्यालाच चक्कर असते, म्हणजे नेहमीच अशी. काही कार्यक्रम असला फोन केला की येतात. कोणत्या भागामध्ये? चिमणवाडी. तर कुणाला उमेदवारी भेटू शकते आणि कोण आमदार होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं? आता आमदार म्हणजे कसं त्याचं म्हणजे विकास आहे, म्हणजे काम कोण करते जास्त त्याच्यावरती मतदान लोक जरा हे. आता तुम्ही याच्या आधीच्या बऱ्याच निवडणुका पाहिलेल्या असतील, बरेच आमदार पाहिलेले असतील, तर कोणाचं काम चांगलं राहिलेलं आहे किंवा कोणाला संधी दिली गेली पाहिजे काय वाटतं? नाही कसं आहे माहिती आहे का, आम्ही मतदान करतो सर्वांना. म्हणजे मग कसं आहे, शरददादा असतील, आशाताई असतील, अतुलदादा बेनके असतील, आता सत्यशील दादा उभे आहेत,
आता हे कसं आहे माहिती आहे का, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात असं असल्यामुळे ना आमचं जरा म्हणजे थोडं जरा वायबल आम्ही झालेलो आहे थोडं. मग नक्की कोणाला करावं भाई, हे कसं आहे वारं कसं पळते तसं हे पळते, त्याच्यामुळं आमचासुद्धा प्रॉब्लेम असा झालेला आहे का नक्की मतदान कोणाला करावं असा प्रॉब्लेम आमचा झालेला आहे. तर मग असा विषय आहे का नक्की आता सर्व आपल्यासाठी चांगलेच आहेत, तो विषय नाही. आपण कोणाला म्हणत नाही का बाबा यांनी केलं त्यांनी केलं. आता शरददादा सोनवणेंनी सुद्धा कामं चांगली केलेली आहेत. आशाताईसुद्धा अजून आमदार नाही झाल्या, पण त्यांनीसुद्धा आमच्यासाठी, आम्ही गुंजाळवाडीचे रहिवाशी आरवी गुंजाळवाडी, तर आशाताईंनीसुद्धा कामं चांगली केली. अतुलदादासुद्धा आता काम करतात, नाही असा विषय नाही. पण विषय असा आहे का ते जर वेगळे वेगळे पक्षांनी पडले, आता आम्ही कट्टर सांगू शकता आम्ही कट्टर राष्ट्रवादीची माणसं आहे. आपण शरद पवार की अजितदादा पवार? शरद पवार. शरद पवार. हां, तुतारी आम्ही त्या तुतारीची माणसं आहेत. मग आम्ही दादा होते, आम्ही तिकडंच होतो. आता ही जुनी माणसं आहेत, थोडं आम्हाला त्यांना सांभाळावं लागतं. जुनं ते खोड असं म्हणून जुन्या माणसांना पहिलं बघायचं. पैसा आणि कंची गोष्ट असेल त्याच्या मागं आम्ही पळणारे माणसं नाहीत. विकास आमकं तर म्हणत, पण शरद पवार मी 17-18 वर्षाचा होतो तेव्हापासून आम्ही, मग लहानपणापासून मी सभा जरी शरद पवार तरुणपणात होते, उत्तरला सभा व्हायची त्यांची, आम्ही त्यांच्या सभेला आहे ना लहानपणी जायचं. आम्हाला एक खेळ मिळायचं तिथं फक्त सभेला. हां, फक्त आहे ना आमच्या नागरिक असायचे, आमच्या गावातले लोक, आम्ही लहानपणी असायचं त्यांच्या संग, ते आम्हाला एक खेळ द्यायचे, म्हणायचे बाळांनो खेळ का, म्हणून आम्हाला. म्हणजे तुमचं मला एकंदरीत असं लक्षात येते की शरद पवारांच्या विचारांचा जर कोणी उमेदवार असेल तर तो जुन्नर तालुक्यात निवडून येऊ शकतो असं वाटतंय? तसं कसं सांगू शकतो? किंवा कोणता उमेदवार जुन्नर तालुक्यासाठी एक चांगला आमदार ठरू शकतो तुम्हाला काय वाटतं? नाही, कामं सर्वच करतात, तो विषय नाही. आता डायरेक्ट आपण तर बोलू शकत नाही ना, नाराजी आपण नाराजी करू शकत नाही. पण ते कसं आहे माहिती आहे का, काम सगळीच करतात, काम सर्व करीतात. पण आता त्यांनीसुद्धा कसं आहे माहिती आहे का, आता शरददादांनी आता शरददादांना आम्ही पहिले शरददादा उभे होते, कुठं होते, पहिले शिवसेनेत होते. शिवसेनेतून दादा कुठं आले, मनसेमध्ये आले, मनसेमध्ये निवडून आले, परत शिवसेनेत गेले, शिवसेनेतून परत इकडं आले. मग थोडी नाराजी, आमची नाराजी होती, दुसरं काय नाही. मग असं झालं नाही पाहिजे आम्हाला म्हणायचं. आम्ही कट्टर आहेत, मग ते कट्टर का नाही राहते. बरोबर, दादांचं म्हणणं अगदी योग्य आहे. माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. काका, 2 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल, निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो आणि जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून देखील इच्छुकांसाठी कोणीतरी एकाला तिकीट देखील जाहीर केलं जाऊ शकतं. आपल्या या जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार होऊ शकतं आणि कोणाला तिकीट मिळू शकतंय, काय सांगाल? खरं पाहिलं तर या जुन्नर तालुक्यामध्ये जे आमदार व्हायला पाहिजे, जे कार्यरत आहेत, कार्यरत आहेत, जे त्यांनी जे चांगलं कार्य करतील, निस्पृहपणे कार्य करतील, अशांची निवड या जुन्नर तालुक्याने केली पाहिजे असं माझं पहिलं मत आहे. या दृष्टीने जर पाहिलं तर सामाजिकदृष्ट्या काही कार्य करणारे आहेत लोक. शरद सोनवणे आहे, मग त्यांनी बिबट्या प्रणव हे व्हावं म्हणजे त्याकरताही प्रयत्न केलेले आहेत. बिपट तर अशाच म्हणजे असे कार्य, सामाजिक कार्य करणारे जे आहेत, नुसतेच आमदार झाले, पैसे खाल्ले, मजा केली, याच्यासाठी आमदार की समाज देत नाही. समाज कोणासाठी निवडून देतो का, या समाजाचंही काही कल्याण झालं पाहिजे, समाजाची काही म्हणजे जे प्रॉब्लेम्स असतील ते सुटले पाहिजेत. आणि हे जे करणारे आहेत यांना मतदान केलं तर ते काहीतरी कारणीभूत लागेल. नाही तर नुसते आमदारांना जातात कोणत्या, मला पक्षाला कोणत्याही नाव ठेवायचं नाही, पक्ष सगळे सारखे आहेत, परंतु जो कार्य करेल अशा लोकांना निवडून द्यावं असं माझं प्रामाणिक मत आहे. काका, आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत, माजी आमदार शरददादा सोनवणे आहेत, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या की ज्यांनी 2-3 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आशाताई बुचके आहेत. आता दुसरीकडे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले मोहित ढमाले देखील रिंगणात उतरलेले आहेत. कोणाला तिकीट सुटू शकतं आणि कोण हे जुन्नर विधानसभेचं मैदान मारू शकतं, काय सांगाल? आता तसं पाहिलं तर शरद पवारांच्या दृष्टीने अमित बेनके
उमेदवार राहतीलच. अमित बेनके की अतुल बेनके? अतुल बेनके. अतुल बेनके ते उमेदवार आहेत. पण ते तर अजित पवार गटाचे आहेत. पवार गटाचे असं सांगता येत नाही, कारण यूट्यूबवर जे पाहायला मिळालं त्या दृष्टीने असं कोणाचंही म्हणजे आजकाल सांगता येत नाही. परंतु पण तिकडे जाऊ शकता किंवा ते म्हणजे आज पवारांचं इथे हे आहे काय, शरद पवारांचा इथे दबदबा आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु कार्य करणारे तसं पाहिलं तर सोनवणे आहेत आणि आशाताई बुचकेंनी बरंचसं कार्य केलेलं आहे.